नमस्कार, मी केदार भागवत आणि आज आपण डिस्कस करणार आहोत टोन्स आणि सेमीटोन्स याच्याबद्दल। टोन्स आणि सेमीटोन्स या ज्या टर्म्स आहेत त्या आपण दोन कीज मधलं अंतर या संदर्भात वापरतो। सेमीटोन म्हणजेच हाफ स्टेप किंवा हाफ टोन आणि टोन म्हणजेच होल स्टेप किंवा होल टोन। सेमीटोन इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू कीज ऑन अ कीबोर्ड अँड अ टोन इज मेड अप ऑफ ऍडिंग टू सेमीटोन्स। म्हणजे सेमीटोन हे अंतर जर आपण पाहिलं तर ते टोनच्या एक्झॅक्ट हाफ असतं। पहिल्यांदा सेमीटोनची 3 एक्झाम्पल्स पाहूयात। पहिलं एक्झाम्पल ज्याच्यात एक व्हाईट की आणि एक ब्लॅक की असणार आहे, सी आणि सी शार्प किंवा डी फ्लॅट। या दोन कीज जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की सी आणि सी शार्प किंवा डी फ्लॅट यांच्यामध्ये एकही ब्लॅक किंवा व्हाईट की नाहीयेत आणि या दोन कीज अगदी शेजारी शेजारी आहेत। त्यामुळे यांच्यातलं अंतर सेमीटोन किंवा हाफ स्टेप किंवा हाफ टोन आहे असं आपण म्हणू शकतो। आता दुसरं एक्झाम्पल पाहूया ज्याच्यात दोन व्हाईट कीज असणार आहेत, ई आणि एफ। ई आणि एफ जर तुम्ही पाहिल्या तर त्या पण अगदी शेजारी शेजारी आहेत आणि त्यांच्यामध्ये एकही ब्लॅक किंवा व्हाईट की नाहीये। त्यामुळे त्यांच्यातलं अंतर सेमीटोन किंवा हाफ स्टेप किंवा हाफ टोन आहे असं आपण म्हणू शकतो। आणि तिसरं एक्झाम्पल ज्याच्यात एक ब्लॅक की आणि एक व्हाईट की असणार आहे, ए शार्प किंवा बी फ्लॅट आणि बी। ह्या जर दोन कीज तुम्ही पाहिल्या तर तुमच्या परत असं लक्षात येईल की ए शार्प किंवा बी फ्लॅट आणि बी यांच्यामध्ये एकही ब्लॅक किंवा व्हाईट की नाहीये आणि ह्या दोन कीज अगदी शेजारी शेजारी आहेत। म्हणून आपण असं म्हणू शकतो की ए शार्प और बी फ्लॅट अँड बी आर अ सेमीटोन और हाफ स्टेप और हाफ टोन अपार्ट। आता पाहूयात टोनची 4 एक्झाम्पल्स। पहिल्या एक्झाम्पल मध्ये असणार आहेत दोन व्हाईट कीज, सी आणि डी। सी आणि डी या दोन कीज जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की या सी आणि डी च्या मध्ये एक ब्लॅक की आहे जिचं नाव आहे सी शार्प किंवा डी फ्लॅट। जेव्हा दोन कीजच्या मध्ये एक ब्लॅक किंवा व्हाईट की असते तेव्हा त्यांच्यातलं अंतर टोन किंवा होल स्टेप किंवा होल टोन आहे असं आपण म्हणू शकतो। आता दुसरं एक्झाम्पल पाहूयात ज्याच्यात असणार आहे दोन ब्लॅक कीज, सी शार्प आणि डी शार्प। सी शार्प आणि डी शार्प या दोन ब्लॅक कीज जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्यात तर तुमच्या असं लक्षात येईल की या सी शार्प आणि डी शार्पच्या मध्ये एक व्हाईट की आहे ज्याचं नाव आहे डी। म्हणून वी कॅन से दॅट सी शार्प अँड डी शार्प आर अ टोन अपार्ट और होल स्टेप अपार्ट और होल टोन अपार्ट, किंवा त्यांच्यातलं अंतर हे टोन आहे। आता टोनचं पुढचं एक्झाम्पल पाहूया ज्याच्यात असणार आहे एक व्हाईट की आणि एक ब्लॅक की, ई आणि एफ शार्प किंवा जी फ्लॅट। ह्या जर दोन कीज तुम्ही पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की ई आणि एफ शार्प किंवा जी फ्लॅट यांच्यामध्ये एफ ही व्हाईट की आहे। सो ई आणि एफ शार्प किंवा जी फ्लॅट या अगदी शेजारी शेजारी नाही आहेत, त्यांच्यामध्ये एफ ही की आहे। म्हणून आपण असं म्हणू शकतो की ई आणि एफ शार्प किंवा जी फ्लॅट यांच्यामधलं अंतर टोन किंवा होल स्टेप किंवा होल टोन असं आहे। आणि आता टोनचं शेवटचं एक्झाम्पल पाहूया ज्याच्यात असणार आहे एक ब्लॅक की आणि एक व्हाईट की, ए शार्प किंवा बी फ्लॅट आणि सी। ह्या जर दोन कीज तुम्ही पाहिल्यात तर तुमच्या असं लक्षात येईल की ए शार्प किंवा बी फ्लॅटच्या नंतर बी असते आणि बी च्या नंतर सी असते। सो ए शार्प किंवा बी फ्लॅट आणि सी यांच्यामध्ये बी ही व्हाईट की आहे। म्हणून आपण असं म्हणू शकतो की ए शार्प और बी फ्लॅट अँड सी आर अ टोन और होल स्टेप और होल टोन अपार्ट। वेगवेगळे म्युझिशियन्स टोन्स आणि सेमीटोन्स साठी वेगवेगळ्या टर्म्स वापरतात, जसं की सेमीटोन साठी हाफ स्टेप किंवा हाफ टोन आणि टोन साठी होल स्टेप किंवा होल टोन। ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत म्हणजे आपल्याला कोणत्याही म्युझिशियन्स बरोबर कम्युनिकेट करणं खूप सोपं जाईल आणि ते काय म्हणतात हे आपल्याला कळेल आणि आपण काय म्हणतोय हे त्यांना कळेल। सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि म्युझिक मधल्या अशाच वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी कीप वॉचिंग दीज व्हिडिओज। थँक्यू।